राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काल दादांनी मुंबईतून बारामतीकडे प्रयाण केलं आणि या वेळेला हे प्रयाण करत असताना खरं तर या विमानाचे पायलट सुमित कपूर, त्याचबरोबर शांभवी पाठक आणि पायलट अटेंडंट असणाऱ्या पिंकी माळी हा विमानाचा स्टाफ होता. हे विमान VSR कंपनीचं होतं. खरं तर हे VSR कंपनीमध्ये पायलट जे होते सुमित कपूर यांनी नोकरी जॉईन केली होती. मात्र सुमित कपूर आहेत त्यांचा जो भूतकाळ पाहायचं म्हटलं तर 13 मार्च 2010 साली खरं तर विमान बेंगलोरमध्ये विमानतळावरती ते विमान उड्डाण करणार होतं. त्या विमान उड्डाण करायच्या अगोदर त्यांना दारूच्या नशेत ते कंपनीला आढळले होते. त्यानंतर 7 वर्षाचा कालावधी गेला आणि 2017 साली ते दिल्लीचे विमान घेऊन जात असताना म्हणजे दारूच्या नशेत पुन्हा एकदा आढळून आले होते. त्यानंतर या 2 गोष्टींच्या पूर्व अनुभवानुसार खरं तर त्यांच्यावरती 3 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली होती. हा 3 वर्षांचा निलंबनाचा कारवाईचा काळ खरं तर एखाद्या वैमानिकासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण ही कारवाई मोठी होती. मात्र तो कारवाईचा कालावधी पूर्ण केल्यानंतर सुमित म्हणून जे पायलट आहेत त्यांनी या खाजगी विमानसेवेमध्ये नोकरी सुरू केली आणि काल अजितदादा पवार जे अतिशय महत्त्वाचे व्यक्ती मानले जातात. खरं तर VSR या कंपनीकडं राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे हवाई उड्डाण करण्याचं काम आहे आणि या कामाकडं खरं तर कंपनीनं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं होतं. मात्र सुमित कपूर यांचा पूर्वभूतकाल पाहता ही गोष्ट खरं तर गंभीर स्वरूपाची मानली जाते. कारण तो पायलट व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीचं असणं आवश्यक होतं. मात्र आता सगळ्या ठिकाणी जी काही चर्चा चालू आहे या विमान कंपनीच्या बाबत, मात्र विमान कंपनीनं एक अहवाल दिलेला आहे, की आमच्या विमानामध्ये कुठल्याही पद्धतीचा तांत्रिक दोष नव्हता. मग खरं तर दोष कोणाचा होता? ज्यामध्ये विमानाचं जे ब्लॅक बॉक्स असतं, त्या ब्लॅक बॉक्समध्ये खरं तर या सगळ्या गोष्टींची नोंद होते. कारण पायलट शेवटचा जो संदेश देतो, तो संदेश त्या विमानाच्या ब्लॅक बोर्डमध्ये खरं तर रेकॉर्डिंग होतो. आता हा संदेश नक्की काय आहे? तर या संदेशमध्ये शट हा एक शब्द रेकॉर्डिंग झाल्याची माहिती आता समोर येते आणि हा शट हा शब्द म्हणजे विमानात कुठल्याही पद्धतीचा तांत्रिक बिघाड झालेला नाही. तो त्या पायलटच्या नियंत्रणाबाहेर विमान गेल्यानंतर तो शट हा शब्द त्या वैमानिकानं वापरल्याचा आता माहिती पुढे येते. खरं तर ही माहिती अजूनही तपासणी गरजेची आहे. याला कोणी दुजोरा देत नाहीये. मात्र कंपनीचं स्टेटमेंट जे आहे, ते कंपनीचं स्टेटमेंट एकच आहे, की आमच्या विमानामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता. त्यामुळं ब्लॅकबोर्डमध्ये जी माहिती आहे ती खरं तर आता चौकशा दृष्टीनं पुढे येईल. मात्र शरदचंद्र पवार साहेबांनी या गोष्टीचं राजकारण करू नका म्हणून सांगितलेलं आहे. मात्र हे राजकारण म्हणून नव्हे, तर या गोष्टीची चौकशी होणं सध्या गरजेचा विषय आहे. कारण अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना हवाई उड्डाण करण्यासाठी ज्या कंपनींना हे टेंडर मिळालं असतं किंवा ज्या कंपन्या काम करत असतात, त्या कंपनीचा स्टाफ खरं तर अतिशय व्यवस्थित आहे का? हे देखील पाहणं सध्या गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राचा दादा, अजितदादांना महाराष्ट्राचे दादा म्हणलं जातं. असा हा अतिशय एक महत्त्वाचा राजकारणी माणूस ज्या विमानात जाणार आहे, त्या विमानाचा अपघात होतो आणि त्या विमानाच्या अपघातात विमानात असलेल्या जणांचा अंत होतो. खरं तर ही देशासाठी, राज्यासाठी आणि बारामतीकरांसाठी विशेषतः महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं ज्या विमान कंपन्यांच्याद्वारे राजकीय लोकांची अशा विमान कंपनीने आपल्या सगळ्या पायलटची खरं तर जबाबदारी काय आहे ते त्यांना जाणून देणं खरं तर ही भविष्याची महत्त्वाची गोष्ट आहे. आपला आवाज न्यूजसाठी मी संदीप जठार, गोंदवले. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.